खरं बोललं पाहिजे सुखाय हा संदेश जगभर दिला असे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि यांच्या पावलावर पाऊल टाकून ज्या महामानवाने आणि संतांनी आपला देह अर्पण केलं असे नामदेवापासून तर जगद्गुरु तुकाराम महाराजापर्यंत, जगद्गुरु संताजी जगनाडे महाराजापासून गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापर्यंत या सर्व संतांना मी वंदन करतो. आदर्श राजे शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, साधुमती सावित्रीबाई फुले, पेरियर रामास्वामी नायकर, राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांच्यामुळं आजचा दिवस संपला. म्हणजे अंधार, जो अंधार पडलेला होता, ज्या घेऱ्यामध्ये आपण अडकून पडलेलो होतो, त्याच्यातून फटकू शकत नव्हतो, तर डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दान केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तपोनिष्ठ रमा आहे, त्यांना तर सोडता येणारच नाही, का सोडावं लागल नाही, सोडता नाही. आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे नायक माननीय कांशीरामजी, मी यांना वंदन करतो. मंचावर बसलेले विचारपीठ आणि माझ्या समोर आपण लोक माय बापो, आपल्याला वंदन करतो. आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करताना माझे जे 6 गुरु आहेत त्यांना पहिले वंदन करतो. गुरु बुद्धं गुरु संत मानो, गुरु बुद्धं गुरु संत मानो, गुरु ज्योति सावित्री मां, गुरु ज्योति सावित्री मां, गुरु ज्योति सावित्री मां, गुरु ज्ञानम गुरु कर्मम, गुरु ज्ञानम गुरु कर्मम, गुरु सत्यम नमो नमः, गुरु सत्यम नमो नमः, गुरु सत्यम नमो नमः. मी पैदा झालो आणि 1951 मध्ये मी वारकरी झालो. हे करण्यामागं माझ्या आई वडिलांचा हात आहे. कारण की माझे वडील काय करायचे, आपल्या बरोबर माझे अंग घालून द्यायचे आणि त्यावेळेला खोडपाडीत असायचं चंदन लावून द्यायचे, बुक्का लावून द्यायचे, अष्टगंध लावून द्यायचे. आणि हे सगळं त्यांनी केल्यावर मी जेव्हा वस्तीमध्ये फिरो तर सगळे वस्तीतले लोक मला साधू म्हणायला लागले.
आता साधू मुळा म्हटलं तर का मी आसाराम बापू थोडी हो काय, तर मला साधू म्हणावं लागलं. तो वारकरी झालो, भजन पूजन अमक तमक करत होतो. आता हे करता करता मला हे माहीत झालं की वारकरी म्हणजे बुद्ध. आणि मग त्याचा अभ्यास केला तर हे जे पंत निघाले ना, हे पंत चालवणारे संत, हे पंत चालवणारे संत हे सगळे बुद्ध धर्मीय होते. आणि म्हणून ते बुद्धाचं कारभार करत असे. आता हे जेव्हा मला समजलं आणि मी जसा जसा वाढत गेलो, 55 मध्ये मी 4थी पास झालो. मग माझी आई म्हणे नाही म्हणे मी शिकवतच नाही, शिकूच नको म्हणे. काय तिच्या डोक्यात आलं माहित नाही. मग मी घर सोडून गेलो. तर 55 पासून आतापर्यंत माझ्या मायनं माझ्यासाठी काहीच नाही केलं. परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभ्यास केला आणि 1967 पासून आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे मी समजू शकलो काम करत. आता हे सर्व करत असताना आणि बुद्ध धर्म घेतल्यानंतर मी 2011 मध्ये 32 दिवस केरळला सदानंद भंते यांच्या अंडर मध्ये दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन सामूहिक म्हणून 32 दिवस तिथं राहिलो. आता याच्या पहिले तर मी यातना भोगल्याच होत्या आपल्या लोकांच्या. कारण की 79 मध्ये मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायला लागलो, अनाउन्समेंट केलं, कारण की युनियनचे काम वगैरे करत होतो. आणि 1969 मध्ये बहुजन समाज म्हणून एक संस्था काढून माझ्या ऑफिस मध्ये जवळजवळ 300 ओबीसी जमवले आणि काम करत होतो. त्या माध्यमातून मी जेव्हा जयंती करायला लागलो आणि आमच्या बांधवांना माहीत झालं की हटवाळ जयंतीचा कार्यक्रम करू राहिला, तर 125 लोकांची इंदोऱ्याला मीटिंग झाली का आम्ही जिवंत असताना हा कसा करू शकते. इसको उडा दे. परंतु वारकरी माणूस नाव हटवा, यातलं घेतलं वार आणि मग इकडला करी वारकरी. या असल्यामुळे जेव्हा माझ्या कानावर या गोष्टी आल्या का म्हणे वाचून चाल अशी मीटिंग झाली, तर म्हणलं तुकाराम स्वर्गात गेले तर मी काय इथं राहू. असं झालं तर आणखी चांगलं आहे. पण तो कार्यक्रम केला. 78 मध्ये कार्मेक साहेब व्हाईस चान्सलर होते, त्यांना बोलावलं आणि आपली सीमा साखरेताई यांना बोलावलं आणि तो कार्यक्रम झाला. पण तो कार्यक्रम झाल्यानंतर कानाला हात लावला. अरे म्हणलं भीमाच्या मागा लागणं हे कठीण दिसते. परंतु दंड बैठका चालूच होत्या आणि 78 मध्ये कांशीराम साहेब आले आणि जीवाला. मग तर मी चांगल्याने झोडून काढलं पूर्ण भारतभर 24 जणांना. नागपुरातच नाही आहे, सिलीगुड़ी, पटना, भोपाल, इंदौर, ग्वालियर, भुसावळ, मनमाड, पुणे आणि मुंबई बेदनादन अशा प्रकारे मी जगलो. माझ्या ऑफिस मध्ये
बामण माझा वैरी, कारण की तुकारामानं बामणाच्या मागं लागू नका म्हणून लिहून ठेवलेलं आहे. आणि बामण वैरी असल्यामुळं 3 बामणाच्या नोकऱ्या गेल्या असत्या 1990 मध्ये. असं काम केलं मी, परंतु हारलो कुठं? हारलो आपल्या भावाबंधनामध्ये. त्यांच्यामुळं मला हारावं लागलं. आणि हे करत 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 आज मी ओबीसी मध्ये राहतो. ओबीसीच्या वस्तीमध्ये. पहिले मंगळवारी मध्ये राहत होतो, तेही ओबीसीची वस्ती. सगळे तेलकट महालकट अशा वस्तीमध्ये राहिलो. तिथंही माझ्यावर हमले आले, इथंही हमले आले, परंतु याला न जुमानता माझ्या घरी सकाळ संध्याकाळ वंदना होते. माझ्या सुरा देखील या कामामध्ये आपल्या विहारामध्ये काम करायला लागलं, सगळं काही झालं. पण जेव्हा मी दीक्षा घेतली 2011 मध्ये, तर मला विहार सोडावं लागलं. आणि ते विहार सोडलं. इतर काही आमच्या जे मित्रमंडळी आहेत, भाऊ लोक आहेत, त्यांना माहीत आहे. तर मी माझं घर विहार बनवलं आणि तेथून काम चालू आहे. तर आधी काहून थोडेसे मागावं, एकच गोष्ट आहे. मी त्यावेळेला आपलं मान्यता मिळवली होती की ओबीसी म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. हे आम्ही आपल्या लोकांना पटवून देऊ नाही शकलो. ओरिजिनल बुद्धिस्ट तुम्ही पहा, तथागताची फिलॉसॉफी वाचा, विचार वाचा, सगळं केल्यांचं धन आहे. सगळं तथागताला अर्पण झालेलं. परंतु त्या केल्याने घमंड कधी केला नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेबांसारखा नेता ह्या जगावर कांदा बटालियन च्या व्यवस्थेशिवाय झालाच नाही. बाबासाहेब कुठे जन्मले? महार समाजामध्ये. आणि मी 6 महिने मायच्या पोटामध्ये महारच होतो. मार हा रक्ताचा गोळा होतो. बोलत नव्हते म्हणते, 6 महिने बोलत नाही वाटते. आता मला काही तसं माहित नाही. आणि 6 महिन्यानंतर माय लोकांना सांगू शकली, असा लात मारते, तसा घुमते, तसा घुमते. म्हणजे मग मला तिथं बुद्धी आली. आणि बुद्धी येणं म्हणजे ज्ञान येणं म्हणजे तथागत गौतम बुद्ध. बुद्धाचे कर्म आहे ते ज्ञान येणं. आणि मला ज्ञान आली. मग मी पैदा झालो तो बुद्ध म्हणूनच झालो का नाही? पण याच्याकरता मला आजपर्यंत अभ्यास करावा लागते. आणि म्हणून मी आता लोकांना सांगतो, अरे आपण मूळचे बुद्ध आहोत, ओरिजिनल बुद्धिस्ट आहोत. आणि आपण त्या कम्युनिटीतले आहोत. आता तुम्ही क्लास बी येते, याच्यामध्ये क्लास येते आणि कम्युनिटी येते. कम्युनिटी म्हणजे जात आणि क्लास म्हणजे वर्ग. आपण वर्गात मानत नाही जो या देशामध्ये धर्मच नाही, जो या देशामध्ये जगामध्ये धर्म नाही. सुप्रीम कोर्टाने बी न्याय दिला. तो खोटा धर्म आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होऊ राहिला. आणि तथागत बुद्धाचं डॉक्टर बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं म्हणते. मी स्वप्न पाहिलं हे मानत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी संकल्प केला आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. एकट्या माणसानं 55ची गोष्ट सांगतो. एकट्या माणसानं एका समाजाच्या भविष्यावर, कारण की 55 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जो समाज मानत होता तो महार समाजच मानत होता. बाकी एससी मध्ये हजारो जाती होत्या पण त्या मानतच नव्हत्या.
आता 55 मध्ये एकट्या समाजाच्या भरोशावर एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये थरार निर्माण केला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून पूर्ण भारतभर MP MLA नगरसेवक पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार निवडून आले. त्यावेळेला बाबासाहेबांना ओबीसीची जरूरत होती का? नाही, बाबासाहेबांनी जरूरत नाही केली. त्यावेळेला ओबीसी हात नाही लावत होते बाबासाहेबांच्या समाजाला. पण बाबासाहेबांनी एवढी प्रगती केली आणि शेवटी तुम्हाला बुद्ध धम्म दिला. आणि बुद्ध धम्मामध्ये काय सांगतात का हे जे मीनं काम केलेलं आहे हे जेथपर्यंत आणून ठेवलेलं आहे त्याला माग नको न्या. अगर न्यायचं असेल तर समोर न्या आणि होत नसेल तर तसेच झोपा. परंतु आजची दशा मोठी खराब आहे. काही वर्षाच्या पूर्वी यशवंत स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणार होतं. नाही झालं. अंबाझरीमध्ये बाबासाहेबांच्या नावानं सांस्कृतिक भवन होतं तेही पाडल्या गेलं. आज तो विचारच नका. आता तेवढं त्यांनी निर्माण केलं. ज्या ज्या दिवशी जे जे महान महामानव आपले जन्मले त्या त्या दिवशी यायनं या देशावर बाहेरून हल्ले आणले. 6 डिसेंबर ला बंबई पेटवली वगैरे वगैरे असं पेटवत आज काल परवा होम मिनिस्टर तडीपार असलेला माणूस ज्यांनी कयक मार्गर केले पंतप्रधान झाला आहे. आणि आज केरळ या देशात असा निर्माण केला की डॉक्टर बाबासाहेब कुठेच नाही. आणि आम्ही दीक्षाभूमीचा कार्यक्रम हा जो कार्यक्रम आहे दीक्षाभूमीमध्ये करत होतो. आणि दीक्षाभूमीच्या आकर्षकांनी आमचे ओबीसी बांधव तिथं येत होते. मी स्वतः 20,000चा चेक घेऊन गेलो. मला सांगितलं ओबीसीचा कार्यक्रम इथं होणार नाही, इथं होईल तर RSSचा कार्यक्रम झाला. RSSच्या मिटिंग होऊ राहिल्या. हे कशाच्या लक्षण आहे तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा की आज ह्या गुंडागर्दीचं सरकार ह्या मोदीचं सरकार ह्या देशावर आलं कशा पायी आलं. आपण ईव्हीएम वगैरे काही नाही. ईव्हीएम म्हणजे 500 रुपये 5 वर्षाचे. ईव्हीएम म्हणजे 1,000 रुपये 5 वर्षाचे. आज गड्याला विकायला गेलो तर जवळजवळ 50,000चा भाव मिळते. पण माणसाले 1,000मध्ये विकायला लावते. अरे आम्ही काय कुठं पोहोचलो. डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही लेकरं आहो म्हणतात, आम्ही बुद्ध आहो म्हणतात. कुठं गेल्या अष्टांगिक मार्ग कुठं गेला आमचा. अरे आमचं पंचशील कुठं गेलं. हा विषय आहे. याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे. आता जी जयंती येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे. 133व्या जयंतीच्या वेळेला आपण बाबासाहेबाला काय सांगणार आहोत. बाबासाहेबांचे जेवढेही कार्यक्रम होते 1818 सांगण्यात येते. बाबासाहेबांची 5 वर्ष वाचल्या पाहिजे म्हणते. बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबांना केलं. आणि पण तुला काय केलं. एका गायकाचं गाणं आले लपलं. भीम के रक्ते जिगर, भीम के रक्ते जिगर, आधे इधर और आधे उधर. मी त्या गायकाला म्हणलं तू किधर. अरे आधे इधर गया आधे इधर. पण
शोकांतिका आहे. डॉक्टर बाबासाहेबांना जेव्हा 25 नोव्हेंबरला फॉर्म भरायला गेले, इथले MLA डॉक्टर बाबासाहेबाचा हार टाकला, जोळे घालून टाकला, तिथलं रेलिंग तोडले वगैरे वगैरे. किती आले बाबा, त्यावेळेला तर एकटा बाबासाहेब होता. आता किती पैदा झाले का नाही झाले, घटले का बेटे आपले ते 3.5 आहे. तुमच्या छात्यावर बसले, आपण किती आहोत याचा अंदाजच नाही. अरे 3.5 जेव्हा तुमच्या छात्यावर बसते आणि तुम्ही हसता, शर्मीची गोष्ट आहे बरं. मला हसा येत नाही कारण की मी वारकरी माणूस आहो. परंतु आजची दशा कशामुळे आली, माझ्या तुला नाराज झाला. कारण की मला तिथून पळावं लागलं विहारातून, खूप नाराज झाले. आता तर बिलकुल बुद्धाचं नावच नका घ्या, पण घर माझ्या नावानं आहे ना, म्हणून बुद्धाचं अस्तित्व तिथं आहे. बरं म्हणते, काय हरकत नाही. सारं बाहेर निघालं तर पुन्हा सारं किरायाची व्यवस्था करावं लागत. पहिले प्रायव्हेट नोकऱ्या, म्हणून माझी शेती आहे. म्हणजे मी पेन्शन येते म्हणून नाही, पेन्शनाचा त्याला काही फायदा नाही. फक्त 10,000 रुपये देतो आणि 31,000 दात पारामिताच्या डब्यात टाकतो. 21,000 हा माझे ते बसली आहे बिचारी, ते आता घरी जाऊन सांगाल तर आणखी गोंधळ होईल. 21,000 दात पारामिताच्या डब्यात टाकतो. पण जेव्हा मी माझ्या माणसांकडे जातो का नाही, माझ्या समाजामध्ये जातो ना, दान पारामिता आहेच नाही, दान पारामिता आहेच नाही. हेड मास्टर हायस्कूलचा रिटायर झाला, बिलकुल निराशा करता. मे मध्ये त्यांची रशीद फाडली 1,000 रुपयाची. आमच्या बुटले दादांना एकदम एका दिवसात ते पण पाठवले विसापूरवरून. तर रशीद फाडली मे मध्ये. काल त्यांनी पैसे दिले, त्यांनीच लिहिले 1,000 रुपये. 500 रुपये मागच्या महिन्यात दिले. तर म्हणे रशीद बुक असेल तर तिथं मी 500 करतो म्हणे. आता ते रशीद बुक गेलं होतं, मी काही खोटं नाही बोललो, जमा करून टाकलं होतं. तर म्हणलं रशीद बुक तर तुकडं बोलायला तुम्हाला जावं लागत ना, तिथं दुरुस्ती करावं लागत. मग त्याने काल माझ्या मिसेसला मी पाठवलं, काल दिला. हाय दान पारामिता आपल्या याच्यामध्ये. अष्टांगिक मार्गाचे फॉलो करून राहिलो आपण, पंचशिलाचे फॉलो करून राहिलो, आणि तुम्ही करत नाही राहिले. म्हणून माझ्या सुना म्हणतात ते नाही करत, तुम्ही कोणते आग पडली, ते नाही करत. तुम्हाला कशी आग पडली, एवढं सारं करायचं. 2 हमले आले. अरे बाबा, धम्मासाठी 2016 मध्ये 7 मार्चला 2016 मध्ये भंडाऱ्याच्या जेलात राहावं लागलं मला. माझी सून काना रडे. अरे म्हणलं तू क्या शेर की बेटी है क्या बकरे की बेटी है, तू रोई तिथं सांगू म्हणे. असं तर कळत पाहिला, काय नाही रडते म्हणे. ते मला सांगायला बी लागले, आई अशी म्हणून हसे म्हणे. अरे हसन नाही तर का रडत बसून का. गेलो 5 दिवस राहिलो आणि तिथून निघून आलो धम्मासाठी. काय तर 7 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आला होता आणि आम्हाला हे दाखवायचं होतं की महादेव म्हणून तिथे भंते होते आणि तुझं अस्तित्व होतं ते भंते. हे शंकरजी नाही, हे दाखवायचं होतं. परमिशन घेतलं आणि जो आता चीफ मिनिस्टर आहे ना, तोच तिथं भरवा तिथं चीफ मिनिस्टर होता. त्यांनी काय केलं, परमिशन असून आम्हाला अंदर टाकायला लावलं. किशोर गजबेची कलेक्टर होते एकेकाळी, त्यानं खूप प्रयत्न केला आम्हाला सोडवायचा. ह्या कलेक्टरने फोन करा, त्या याला फोन करा, DM ला फोन करा, परंतु काही होऊ शकलं नाही. आम्ही त्या जेलात राहिलो. कुठं आलो
आम्ही बुद्धाचं पालन करतो आणि तुम्ही करत नाही म्हणून मला सुना बोमलते. तुम्हाला कोणती आग पडली बनते? बरोबर आहे त्याच्या. तुम्ही हुशार माणसा, तुम्ही अभ्यास करून जर तुम्ही जळत असाल तर मी अभ्यास न करता जळावं लागलं ना. आपले तुकाराम महाराज काय करतोय म्हणून ते स्वर्गात त्याला पाठवलं. भयाने इंद्रियामध्ये मला मोठ्या शिव्या येते. मी बुद्ध नाही होऊ शकत, कारण की बुद्धाने एवढा ताण नाही सांगितला, पण ताणच येते का? पण ताण येते त्याला मी प्रभू का? हा माझा बेटा आहे. आज बाबासाहेब 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 म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये आपले शब्द वापरले. आम्ही लोक किती पैदा झालो रे बाबा, चिल्ले पाल्ले आहेत ना अजून बी, परंतु आम्ही सुशिक्षित झालो ना, सुशिक्षित झालो. त्याने तुम्हाला पोरी दिल्या, आपल्याला लाडवांची पोरगी नाही चालली. आता मोठ्या बेटा आहे आमच्या भारत दादाच्या, परंतु बामणाची कशी चालली रे बापा एका क्षणामध्ये. मुसलमान मुसलमान करतात आणि मुसलमानाला पोट्या देतात. आज वाणी पुट्टी देतो की ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करणे म्हणजे बुद्धाचा विचार करणे असं मला वाटते. मी अडाणे माणूस जास्त शिकलोच नाही. आता मॅट्रिक वाली पोरगी कशी दिली त्यानं मला तो माहित नाही. मॅट्रिक वाली आणि मी नॉन मॅट्रिक वाला कसं जमलं? तर ह्या अशा गोष्टी ज्या होतात ना ते बुद्धाचं कर्म आहे. भारतात राजाचं बुद्धाचं कर्म आहे. पक्के बुद्ध आहे ना ते. कुंडाले नाही दिली, केलेले नाही दिली, पण बुद्धच पाहिजे होता, बुद्धाला दिली. आम्ही तर बांगलाचे करतो, आमच्या पल्ला राहिला तर किती फरक आहे. हा बदल तुम्हाला करावा लागेल. मी जास्त बोलू राहिलो नाही, बंद करायला पाहिजे. कारण की का करता, मी भारोडी माणूस आहोत. रात्रभर भारूड केलं तर मला संपत नाही. तर एक तुम्हाला शेवटलं गाणं सांगू का मी? हा सरकारवर लिहिलेला आहे, बोलून देतो मी. नाहीतर कशाला तुम्हाला एखादा फोन आला का दादा, नाही तर आणखी पश्चाताप करा, म्हणून ऐकूनच घ्या.